नमस्कार. बुलेटिन 13 वर अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत. आता बातमी आहे अयोध्येतील रामलल्ला संदर्भातली. अयोध्येतल्या रामलल्लासाठी येवल्यातून शेला पाठवण्यात येणार आहे. पंतप्रधान कौशल्य विकास केंद्रांतर्गत दिव्यांग कारागीर हाताने प्रभू श्री रामासाठी शेला आणि पितांबर तयार करण्यात आले आहे. फुलांपासून नैसर्गिक रंग तयार करून शेला तयार करण्यात आला आहे. कापसे फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. तसेच गीर गाईच्या प्रकल्पामधून 251 किलो गीर गाईचे तूप अयोध्यातल्या होम हवनासाठी पाठवलं जाणार आहे. बुलेटिन 13 न्यूजसाठी येवल्यावरून विलास कांबळे. झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे, आएंगे, राम आएंगे। राम आएंगे, आएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम झूलेंगे तो पालना झूलाऊंगी, मीठे मीठे भजन मैं सुनाऊंगी। राम झूलेंगे तो पालना झूलाऊंगी, मीठे मीठे भजन मैं सुनाऊंगी। मेरी जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। जय श्रीराम. सर्वात पहिले जे आमंत्रण आलंय ते आमंत्रण पत्रिका बघून तर खूपच आनंद झाला आहे. आणि याच्या मागे पूर्ण परिवाराची मेहनत आहे. ह्या ठिकाणी गेल्या 3-4 वर्षापासून ते अनाथ, अपंग, दिव्यांग लोक काम करत आहे. यांच्या ह्या सगळ्या आशीर्वादानेच ही पत्रिका मला मिळाली असावी असं माझं मत आहे. तसेच आपण जेव्हा राम मंदिर पूर्णाहुतीकडे जात आहे हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तर त्यावेळेसच राम मंदिरासाठी आपण काय बनवू शकतो, रामासाठी काय वस्त्र बनवू शकतो हे ठरवलं. आणि परिवाराने असा विचार केला का आपण एक शेला प्रभू रामचंद्रासाठी बनवू. आणि दुसरी गोष्ट तर आपली जी पैठणी ही महाराष्ट्राची कला आहे, ही 2000 वर्षापूर्वीची कला आहे. हे राजवस्त्र म्हणून याला मान्यता आहे. आणि आता राजाची जन्म होतोय, रामाचा जन्म होतो, तर आपण हे राजवस्त्र त्यांना द्यावं अशी कल्पना परिवारात आली. आणि 6 महिन्यापूर्वी आम्ही जे वस्त्र बनवण्यासाठी काम केलं त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट ही सूत रंगवताना नॅचरल रंग तयार केला.
इथे गौशाळेत असलेले झेंडूचे, गुलाबाचे अनेक प्रकारची जी फुलं लावलेली आहेत त्या फुलांच्या पाकळ्या सुकून त्याच्यापासून रंग तयार करून ही रेशीम आम्ही रंगून त्याच्या खरा जर विणला आहे आणि त्याच्यात पर्टिक्युलर फुलाचं आणि जय श्रीरामाचं डिझाईन काढून तो शेला अर्पण करण्याची आमची इच्छा आहे. तसेच अजून प्रभूसाठी आम्ही पितांबर तयार केला आहे. तिथे अनेक प्रकारच्या मूर्त्या असू शकतात. तर एक 11 मीटर अखंड कपडा वस्त्रासाठी बनवला आहे. दुसरी गोष्ट, भगवंताच्या आता गृहप्रवेश होतोय, वास्तुशांती होते मंदिराची, तर तिथे काय आपल्याला गिफ्ट देता येईल. तर आमचे सर्व अपंग बंधू, अनाथ बंधूंनी असा विचार केला का आपण त्या मंदिरासाठी एक सुंदर अशी आपल्या पैठणीची ओळख असलेली जुनं डिझाईन, हजारो वर्षापूर्वीची जी डिझाईन आहे बांगडी म्हणून नावाचं, त्या डिझाईनची फ्रेम, त्याच्यात प्रभू रामाचा फोटो आणि त्याच्यात एक श्लोक आहे, रामो विग्रहवान धर्महा, असं विणलेलं ते एक फ्रेम आपण तयार करून प्रभू रामचंद्राच्या मंदिरात आपण भेट देण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि साधारणतः उद्या हे सगळे घेऊन आमची गाडी रवाना होत आहे. याचबरोबर आपल्याकडे देशी गायचा एक मोठा गोठा आहे, गीर गायचा. तर त्या गीर गायीच्या दुधापासून गेल्या 6 महिन्यापासून आम्ही काही तूप तयार करून बाजूला ठेवत आलो आहे. आणि आज मी तिला 251 किलो तूप, त्याच्यानंतर 5000 दिवे, पूजेसाठी लागणारे गोऱ्या, गोमित्र आणि एक विशिष्ट प्रकारची वीट तयार केली, जी सेतूसाठी जे दगड वापरले, जे तरंगत होते, ती तरंगणारी वीट आम्ही इथे तयार केली आहे, जिच्यात पाण्याचा उपयोग न करता वीट तयार केली की जी तरंगते. अशी होमासाठी लागणाऱ्या 200 विटा, अशी सगळं सामग्री घेऊन आम्ही, आमचा परिवार उद्या इथून रवाना होत आहे. मी आपल्या माध्यमातून आम्हाला जो आनंद झाला आहे, या आनंदात सगळ्यांनी सहभागी व्हावं. ज्यांना ज्यांना इच्छा असेल, हे वस्त्राचं काम काही अजून चालू आहे, काही झालं आहे, ज्यांना यायचं असेल त्यांनी 18 तारखेपर्यंत इथं येऊन एक धागा विणण्याचं पुण्याचं काम करावं, असं मी माझं मत व्यक्त करतो. जय श्री.